विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र आणि पालक मला वारंवार विचारत होते, की एम-एच-टी सी-ई-टीचं ॲडमिट कार्ड ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, तर ते कधी रिलीज होणार आहे? फायनली या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल, की एम-एच-टी सी-ई-टीचं ॲडमिट कार्ड कधी रिलीज होईल. त्याचबरोबर मी तुम्हाला एक डेमो ॲडमिट कार्ड दाखवेल, म्हणजे तुम्हाला चेक करता येईल किंवा कोणकोणत्या गोष्टी तुमच्या ॲडमिट कार्डवर असणार आहेत. अशा पद्धतीने ॲडमिट कार्डबद्दल तुमचे इन्स्ट्रक्शन असणारे सर्व गोष्टी या व्हिडिओमधून मी डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळं चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला डायरेक्टली एक लास्ट इयरच्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड दाखवतो. त्याच्यानुसार तुम्हाला क्लिअरली आयडिया येईल, की तुमचं या वर्षीचं ॲडमिट कार्ड हे कसं असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा एक आमचा एक स्टुडंट आहे. तर याचं ॲडमिट कार्ड तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी काय-काय गोष्टी दिलेल्या आहेत किंवा काय-काय गोष्टी इम्पोर्टंट असतात. सर्वात इम्पोर्टंट असतो तुमचा रोल नंबर, जो की ॲज अ युजर नेम म्हणून यूज होतो म्हणजे सी-ई-टीला लॉग इन करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट असते डेट ऑफ बर्थ किंवा त्याला पासवर्ड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सीईटीची एक्झाम देणार आहात, तर त्या ठिकाणी सीईटीचं पोर्टल असतं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही एक्झाम द्यायला गेल्याच्या नंतरनं आणि तिथं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला हा एंटर करावा लागतो, जो की तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेला असतो. त्याच्यानंतरनं तुमच्या एक्झामची डेट या ठिकाणी दिलेली असते ॲडमिट कार्डवर. त्याच्यानंतरनं एक्झामचा टाईम म्हणजे तुमची मॉर्निंग शिफ्ट आहे की इव्हनिंग शिफ्ट या ठिकाणी दिलेलं असतं. आता या स्टुडंटची मॉर्निंग शिफ्ट आहे 9 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतरनं गेट क्लोजर टाईम, तुमचा रिपोर्टिंग टाईम या सर्व गोष्टी याच्यावर दिलेल्या असतात. त्याचबरोबर तुमच्या जर पेपरची लँग्वेज आहे, तर ती याच्यामध्ये दिलेली असतात. त्याच्यानंतरनं कोणत्या ग्रुपसाठी ॲडमिट कार्ड आहे, पी-सी-एम की पी-सी-बी ते दिलेलं असणार. त्याचबरोबर तुमचे बाकीचे जे रिझर्व्हेशनचे डिटेल्स आहेत, तुमच्या कॅटेगरीचे डिटेल्स आहेत, तर ते सर्व गोष्टी याच्यावर दिलेल्या असणार. त्याचबरोबर एक ब्लँक जागा असणार, की ज्या ठिकाणी आपल्याला आपला एक फोटो तिथं अप्लाय करायचा असतो. म्हणजे ऑलरेडी जो फोटो आपण सी फॉर्म भरताना अपलोड केलाय, तो ऑलरेडी इथं प्रिंट होऊन येतो. पण त्याच्याच खाली इथं एक ब्लँक स्पेस असतो, की ज्याच्यामध्ये आपला एक फोटो अपलोड करायचा असतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी मध्ये गेल्याच्या नंतरनं, एक्झाम चालू झाल्याच्या नंतरनं, तिथं जे इन्व्हिजिलेटर असतात, तर त्यांच्या समोर आपल्याला या ठिकाणी साइन करावी लागते. म्हणजे हे एक जनरल इन्फॉर्मेशन किंवा जनरल स्ट्रक्चर आहे ॲडमिट कार्डसाठीचं. त्याच्यानंतर आता सर्वांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, की या वर्षीचे ॲडमिट कार्ड कधी येतील? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता इथं आपण जरा पास्टचा थोडासा डाटा पाहूया, की लास्ट टाईम म्हणजे लास्ट इयर 2025 ला पी जी आपली सी झालती, तर ती 19 एप्रिलपासनं 27 एप्रिलपर्यंत झालती. बरं, मग त्यासाठी जे ॲडमिट कार्ड होते, तर ते कधी रिलीज झालते? तर साठी जे ॲडमिट कार्ड आहे, तर ते 10 तारखेला रिलीज झालतं. म्हणजे 10 एप्रिल 2025 ला रिलीज झालते. जी की सी आपली होती 19 एप्रिलपासून. मग याचाच यूज करून आपण असा गेस लावू शकतो, की 2026 ला आपल्या पी-सी-एमच्या एक्झाम डेट्स काय आहेत? तर 11 एप्रिलपासून आपली एक्झाम सुरू होणार आहे. तर कुठपर्यंत 19 एप्रिलपर्यंत आपली एक्झाम चालणार आहे फर्स्ट अटेम्प्टची. अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मी क्लिअर करतो, की पी-सी-एम आणि पी-सी-बीसाठी स्वतंत्र तुमचे ॲडमिट कार्ड असणार आहेत आणि त्याचबरोबर फर्स्ट अटेम्प्टसाठी आणि सेकंड अटेम्प्टसाठी वेगवेगळे ॲडमिट कार्ड किंवा वेगवेगळे सेंटर सुद्धा तुम्हाला अलॉट होऊ शकतात. काही वेळेस ते सेंटर तुम्हाला सेम सुद्धा अलॉट होऊ शकतात. बरं, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 11 एप्रिलपासून एक्झाम सुरू होणार आहेत. मग आपले ॲडमिट कार्ड आपण एक्स्पेक्ट करतो, की 1 एप्रिलपासून तर 5 एप्रिलपर्यंत कधी आपलं ॲडमिट कार्ड रिलीज होऊ शकतं. त्याचबरोबर पी-सी-बीचे ॲडमिट कार्ड लास्ट इयर पी-सी-बीची एक्झाम सुरू झाली 9 एप्रिल ते 17 एप्रिल या दरम्यान पी-सी-बीची एक्झाम झाली होती. तर त्यासाठी जे ॲडमिट कार्ड आहेत, तर ते कधी रिलीज झालते? तर ते 3 तारखेला म्हणजे 3 एप्रिलला पी-सी-बीचे ॲडमिट कार्ड रिलीज झाले होते. तर यावेळेस आपण कन्सिडर करू शकतो किंवा एक्स्पेक्ट करू शकतो. म्हणजे आपली एक्झामची तारीख जर पाहिली पी-सी-बीच्या, तर ती 21 एप्रिल ते 26 एप्रिल या दिवसामध्ये एक्झाम होणार आहे. बरोबर. मग त्यासाठी आपण कन्सिडर करूया किंवा एक्स्पेक्ट करतो, की 11 ते 15 एप्रिलच्या दरम्यान आपले पी-सी-बीसाठी जे ॲडमिट कार्ड आहेत, तर ते रिलीज होतील. म्हणजे फायनली तुम्हाला डेट्स वगैरे समजल्या. याच्यानंतरनं मला तुम्हाला आणखीन एक नोटीस दाखवायची, की जी सी सेलने कालच रिलीज केली. या नोटीसमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलं गेलंय, ओके, ही ती नोटीस आहे, जी की तुम्हाला सी ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल. ही कशाबद्दल नोटीस आहे? तर एम-एस-टी सी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याबद्दल किंवा काय प्रोसिजर असणार आहे त्याच्याबद्दल नोटीस आहे. ही नोटीस तुम्ही ॲज इट इज रेफर करू शकता. त्याचबरोबर यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर फायनल ॲडमिट कार्ड रिलीज होण्याच्या अगोदर तुमच्याकडे प्रोव्हिजनल हॉल तिकीट किंवा प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड किंवा किंवा ज्याला आपण एक्झाम सिटी इन्फॉर्मेशन स्लिप म्हणतो, तर ती येणार आहे कुठं? तर तुमच्या लॉगिनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजणार आहे, की त्याच्यामध्ये समजणार आहे, की आपली एक्झाम ही कोणत्या सिटीमध्ये येणार आहे. आता समजा आपण सिटीजचे प्रेफरन्सेस टाकलेत, बरोबर आहे. सिटीजचे प्रेफरन्सेस टाकलेत. त्यापैकी कोणती सिटी आपल्याला अलॉट झाली आहे, कोणत्या सिटीमध्ये आपली एक्झाम असणार आहे, त्या सर्व गोष्टी या स्लिपवर येणार आहेत. ओके. हे आपलं फायनल ॲडमिट कार्ड नसणार आहे. याच्यानंतरनं ज्यावेळेस आपण हे डिटेल्स कन्फर्म करू, तर याच्यानंतरनं आपल्या लॉगिनमध्ये फायनल ॲडमिट कार्ड येईल.
आता ते ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं किंवा काय-काय गोष्टी चेक करायच्या? जर ॲडमिट कार्डमध्ये एखादी मिस्टेक असेल, तर ती मिस्टेक कशी रिपेअर करायची किंवा त्या मिस्टेकचा काही प्रॉब्लेम होतो का? या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मी जे इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगेल किंवा जी ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला सांगेल, तर तीच माहिती तुम्हाला फॉलो करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.